तज्ञ सतीश ढगे सर आता आपल्यासोबत आहेत। सतीश सर, पाकिस्तान आर्मीच आता पाक सरकारचं ऐकत नाही की काय आणि सीजफायरचं व्हायोलेशन सुरू आहे? नक्कीच तीच घटना होताना आपल्याला दिसतीये, कारण त्यामध्ये एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजी मांडणारा आणि गटातटाचं राजकारण असणारा एक ग्रुप पाकिस्तानच्या लष्करामध्ये नक्कीच असणार आहे। आणि पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वानं अमेरिकेच्या दबावाखाली घेतलेला हा निर्णय किंवा अमेरिकेकडे रिक्वेस्ट केलेला हा निर्णय त्यांना काही पसंती पडणारा नाही आणि म्हणून 3 तासाच्या आतच अशा प्रकारची जी आहे भूमिका पाकिस्तानच्या लष्कराच्या एका मोठ्या ग्रुपद्वारे त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्याची एक प्रकारची जी आहे सिम्पटम्स, त्याची लक्षणं ती आपल्याला जी आहे या 3 तासामध्ये पुन्हा त्यांच्या कुरघोड्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसत आहेत। पाकिस्तानी आर्मी पंतप्रधानांचं ऐकत नाहीये आता एक असं समोर येत आहे। नावाला फक्त ती डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, पण पाकिस्तानमध्ये नेहमीच असं राहिलेलं आहे की साधारणतः काय असतं, कुठल्याही देशामध्ये एक सरकार असतं, जनतंत्रच्या अनुसार एक सरकार असतं आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे त्याच्या अखत्यारीत काम करणारं त्या देशाचं एक लष्कर असतं। पाकिस्तानचं सगळं गणितच वेगळं आहे। त्या ठिकाणी जे आहे एक लष्कर आहे आणि ते लष्कर जे आहे एक सरकार त्या ठिकाणी ठेवतं, ते ठरवतं की जो आहे कोण त्या ठिकाणी प्रधानमंत्री असावा। कारण पाकिस्तानच्या लष्कराच्या मर्जीतला प्रधानमंत्री नसला तर तो त्या ठिकाणी जेलमध्ये जातो, हा त्याचा इतिहास आहे। कित्येकदा त्या ठिकाणी मिलिटरी कू झालेले आहेत, लष्कर प्रमुख जे आहेत ते त्या ठिकाणी हुकुमशाह झालेले आहेत, हा त्यांचा इतिहास आहे। आणि आताचा सुद्धा जो आहे मुल्ला मुनीर, असीम मुनीर हा त्याच विचारांचा आहे। त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करामध्ये प्रचंड जे आहे एक प्रकारे गटातटाचं राजकारण आहे, मोठ्या प्रमाणावर करप्शन आहे। तर हे सगळं लक्षात घेता राजकीय नेतृत्वाला आणि कसंही आजचं जे राजकीय नेतृत्व आहे शहबाज शरीफ हे तर अत्यंत जे आहे वीक प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी मानले जातात। म्हणून त्यांनी जरी अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल आणि त्या निर्णयामागे एक महत्वाची भूमिका असणार आहे की अमेरिकेकडून जी आज एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, अमेरिकेकडून म्हणण्याच्या ऐवजी अमेरिकेचा प्रभाव असणाऱ्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून जी $1.7 बिलियन ची एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी पाकिस्तानला मिळणार होती आणि ती मिळण्यासाठी जी आहे अमेरिकेच्या अटी शर्ती भारताच्या अनुषंगाने भारतासाठी ऍडव्हान्टेजेस अटी शर्ती ज्या आहेत अमेरिकेनं पाकिस्तानकडून मान्य करून घेतल्या असतील आणि त्यामुळे भारताला सुद्धा जे आहे तशा प्रकारे कन्व्हिन्स करण्यामध्ये अमेरिका यशस्वी झाला असेल तर तेवढं पैसे मिळण्यापुरतं जे आहे राजकीय नेतृत्वाने कसा निर्णय घेतला असेल। पण हा निर्णय तिथल्या लष्कराला, तिथल्या एका मोठ्या ग्रुपला, लष्कराच्या जनरलला, एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी मानणाऱ्यांना मान्य नसेल आणि म्हणून 3 तासामध्ये जे आहे त्या कुत्र्याचं शेपूट वाकडं आपण ज्याला म्हणतो तशाच प्रकारे जे आहे वाकडे हे कामं पाकिस्तानचं लष्कर करत आहे। बरोबर आहे। मात्र ढगे सर, एक महत्वाची बाब ही की जो मुल्ला मुनीर आहे लष्कर प्रमुख असीम मुनीर याच्या विरोधात पाकिस्तानी जनतेमध्ये देखील रोष पाहायला मिळालेला होता। तशी जनता रस्त्यावर उतरलेली होती। इतकंच नाही तर माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगातून बाहेर काढण्याची मागणी देखील जनतेनं केलेली होती। याच मुल्ला मुनीरनं खान यांना तुरुंगात टाकलेलं आहे। बरोबर आहे, म्हणजे प्रचंड मी तर म्हणतो फक्त मुल्ला मुनीर याच्या विरुद्धच नाही तर पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध जे आहे प्रचंड चीड, असंतोष तिथल्या जनतेच्या मनामध्ये आहे। आणि त्याचं सिंपल रिझन म्हणजे तिथल्या ज्या BLA सारख्या संघटना आहेत, TFTK सारख्या संघटना आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानचं जे सरकार आणि त्याही महत्वाचं पाकिस्तानचं लष्कर जे आहे ते पूर्णतः निष्क्रिय ठरलेलं आहे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन वल्गना तर मोठ्या मोठ्या केल्या होत्या आणि काही तासामध्ये पाकिस्ताननं जी भारताच्या लष्करानं पाकिस्तानची जी दानादान उडवली ती सुद्धा तिथल्या जनतेला दिसते। ऑलरेडी तिथली जनता जी आहे परेशान आहे महागाईमुळे, दारिद्र्यामुळे, एकूणच सगळ्या परिस्थितीमुळे। आणि ही सगळी बॅकग्राऊंड त्या ठिकाणी असताना त्यांचा पॉप्युलर लीडर इम्रान खान हा जेलमध्ये असताना पाकिस्तानच्या लष्कराद्वारे हे सगळं जे केलं जात आहे याविषयी जे असंतोष मोठ्या प्रमाणावर असणं साहजिक येत आहे। आणि याचे परिणाम जर हे असंच राहिलं तर याचे परिणाम जे आहेत लष्कराविरुद्ध एक प्रकारे उठाव त्या लोकांद्वारे केला जाणं यामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि म्हणूनच आपण म्हणतो की पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल चालू आहे। मात्र ढगे सर, एक महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे असा की भारताने या करारावर जो काही सामंजस्य करार पाकिस्तान सरकार आणि भारत सरकारमध्ये झाला त्यानंतर हे शस्त्रसंधीचं उल्लंघन, शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला आपण प्रत्युत्तर देऊ, मात्र त्या पलीकडे आपण कारवाई करू शकतो का? नक्कीच कारवाई करू शकतो। म्हणजे साधं सोपं गणित आहे की मुळात ही शस्त्रसंधी म्हणजे काय होतं, मुळात आपलं उद्दिष्ट होतं दहशतवाद विरोधी लढा। तो दहशतवाद विरोधी लढा सुरू होता, आम्ही त्यामध्ये भूमिका घेतली होती की या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये जे जे येईल त्यांचा आपण बंदोबस्त करू। दुसरी गोष्ट आम्ही घेतली होती की रेसिप्रोकल नेचर, जर पाकिस्तानच्या लष्करानं आमच्या विरुद्ध हल्ला केला तर दशास्त्राचं आम्ही उत्तर देऊ। पाकिस्तानने स्वतः रिक्वेस्ट केली की आम्हाला जे आहे तुमच्या विरुद्ध भांडण करायचं नाही, आम्हाला तुमच्या विरुद्ध जे आहे शस्त्रसंधी करायची। मग पाकिस्ताननं जर शस्त्रसंधी केली तर आम्ही सुद्धा जे आहे रेसिप्रोकली तुमच्या विरुद्ध काही हल्ले करणार नाही। याचा अर्थ फक्त आपण स्वल्प विराम दिला होता, दहशतवादाविरुद्धच्या लढाईला कुठेही आपण पूर्ण विराम दिला नव्हता। तुम्ही तो स्वल्प विराम काढून टाकला। पाकिस्ताननं जर अशा प्रकारच्या हरकती केल्या तर आपण सुद्धा आता पूर्ण मोकळे आहोत आणि कितीतरी
कितीतरी पटीनं ज्या प्रकारच्या मागच्या 3 घंट्यांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा त्यांनी सगळं जे पाहिलं आणि पाकिस्तान कशा प्रकारचा जो आहे म्हणजे ट्रस्टवर्दी नाहीये, कशा प्रकारचा जो आहे त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, हे सगळं जगानं पाहिलं. तर आता भारत सुद्धा जे आहे त्यांच्या विरुद्ध तुटून पडण्यासाठी एक प्रकारे मोकळीक त्याला मिळालेली. बरोबर. ढगे सर, तुम्ही आपल्यासोबत